नमस्कार सर्वांना, कसे आहात आपण? तर आज आम्ही कुठे चाललेलो आहोत हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि पहा खूप मज्जा येणार आहे. खूप छान-छान व्लॉग्स मी तिथं शूट करणार आहे आणि तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्ही पण त्या प्लेसला नक्की व्हिजिट द्या. जमलं तर आज मी ते व्लॉग शेअर करेल, जर नाही जमलं तर उद्या शेअर करेल. पण खूप मज्जा येणार आहे. वैष्णवी आणि मी चाललेलो आहोत आणि खूप आम्ही तिथे एन्जॉय करणार आहोत. तर चला भेटूया. A few moments later. तर आता मी आलेले आहे इथं भीमथडी जत्रा, जी शिवाजीनगरमध्ये ॲग्रिकल्चरल ग्राउंड तिथे भरलेली असते प्रत्येक वर्षी. हा पार्किंग स्पेस आहे, तुम्ही पाहू शकता. बाहेरसुद्धा पार्किंग आहे आणि आतमध्ये सुद्धा पेड पार्किंग आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग आहे. भरपूर गाड्या आहेत कारण हजारो लोकं डेली व्हिजिट करतात. 4 ते 5 दिवसाची ही जत्रा असते आणि खूप काही गोष्टी इथं पाहण्यासारख्या आहेत, घेण्यासारख्या आहेत. तुम्ही म्हणजे जे काही पाहता आणि त्यातून तुम्ही काय घेता, किती चांगल्या गोष्टी तुम्ही त्यातून पॉझिटिव्हिटी घेता हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं एंट्रन्सच्या अगोदरच हे जे आहेत नंदीवाले इथं उभे होते. तर ते मला बरंच काय सांगत होते माझ्याविषयी आणि मग नंदीचा व्हिडिओ घ्या असं सांगत होते. तर मी नंदी महाराजांना पण आपल्याला दाखवत आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर इथून एंट्री होती आणि मी आधीच ऑनलाईन तिकीट काढलेलं होतं 1 दिवस आधी. त्यामुळे मला लाईनीत थांबावं नाही लागलं कारण भरपूर मोठी लाईन लागलेली होती तिकीटसाठी आणि ऑनलाईन काढल्यामुळे आम्हाला डायरेक्टली आतमध्ये जाता आलं. तर इथून पुढे आता मी इथं एंट्री करेल, तिथून पुढे तुम्ही बघा. खूप छान हा व्लॉग आहे. तर इथं आतमध्ये आम्ही एंट्री घेतली आणि वैष्णवी इथं आहे. ॲज ऑल्वेज मास्क वेअर करून, कारण तिला मास्कशिवाय बाहेर आवडत नाही आणि एंट्रन्सलाच बघा इथं तुळशी वृंदावन, तुळशी लावलेली होती. फुलांनी खूप छान सजवलेलं होतं. बरंच काही ठेवलेलं होतं. एक पूर्ण गावचं जे कल्चर असतं ते या जत्रेमध्ये दाखवलं जातं. ते गावातले सगळे जे फेस्टिवल्स आहे किंवा गावामधलं जे राहणीमान आहे ते सर्व आपल्याला इथे पाहायला मिळते. तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे पिक्चर्स लावलेले आहेत आणि खाली आहे ना रांगोळी काढलेली होती आणि तिथे ते रांगोळी ज्यांनी काढली आहे त्या कलाकाराचं नावसुद्धा खाली दिलेलं आहे बघा. रांगोळी इतकी सुरेख काढलेली होती की फरकच कळत नव्हता, पेंटिंग आहे की नक्की रांगोळी आहे. म्हणून मी जवळून त्याला कॅप्चर केलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी हेच विचार करते की आपल्या भारतामध्ये किती कला आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा किती चांगले चांगले कलाकार आहेत. मग ते मेहंदी आर्टिस्ट असू द्या, रांगोळी आर्टिस्ट असू द्या, म्युझिशियन असू द्या, सिंगर असू द्या, ड्रॉइंग असू द्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकं अभिमान वाटतो ना की आपण भारतामध्ये जन्मलेलो आहोत खरंच. तर इथे हा सेल्फी पॉईंट बनवलेला होता आणि मी जाऊन तिथं सेल्फी घेतली आणि छान वाटलं. तर तुम्ही जत्रेत आलात तर नक्की इथे सेल्फी काढायला विसरू नका.
आणि या जत्रेत तुम्ही जाणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जा, म्हणजे साधारण एक असं 4-4:30 वाजता, म्हणजे तुमचं शॉपिंग होईल आणि त्यानंतर बरेचसे असे ॲक्टिव्हिटीज असतील जे संध्याकाळी चालत असतील, पण आम्ही दुपारी गेल्यामुळे हे ॲक्टिव्हिटीज आम्हाला काही पाहता आले नाही. आणि जेव्हा आपण फूड सेक्शनमध्ये जातो तर तिथे इतकं गरम होतं ना, वाटतच नाही थंडीचे दिवस आहेत म्हणून. सो इट्स बेटर तुम्ही दुपारी जाणं स्किप करा आणि तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता. आणि इथे 3 सेक्शन्स होते. या फर्स्ट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता, इथं एक स्टॉल होतं जिथं स्नॅक्स होतं आणि साईडला सगळं विविध स्टेटमधले कपडे, जसं साडी, ड्रेस मटेरियल असं सगळं होतं. तर या शॉपमधून आम्ही गुळाचा चहा आणि नाचणीचं क्रीम रोल होता हा. तर आम्ही नाचणीचे 2 क्रीम रोल आणि 2 गुळाचा चहा, असं आम्ही चहा आणि क्रीम रोल इथं खाल्लं. हा फर्स्ट सेक्शन आहे जिथे मी तुम्हाला आधी सांगितलं, सर्व इथे कपडे होते, कपड्यांचं सेक्शन होतं हे. इथे बोर्ड लागलेलं होतं पहा, पुढच्या वर्षी म्हणजे 2026मध्ये 17 ते 20 डिसेंबर असं 4 दिवस ही भीमथडी जत्रा असणार आहे. तर इथून पुढे आम्ही निघालो तर इथे तुम्ही पाहू शकता फार्मर्स मार्केट लिहिलेलं होतं आणि इथं सर्व काही सेंद्रिय फळे वगैरे ते इत्यादी गोष्टी होत्या आणि खूप छान होतं हे सेक्शनसुद्धा. तुम्हाला जर विदाऊट केमिकलची फळं, परत ड्रायफ्रूट्स असं काही घ्यायचं असेल तर या सेक्शनमधून तुम्ही खरेदी करू शकता. आणि इथे वाई, महाबळेश्वर वाई जे आहे तिथली ही सेंद्रिय हळद पावडर विकायला होती आणि आम्ही सुद्धा इथून घेतलं एक पॅकेट, कारण का हळद खूपच छान होती. याआधी पण मी घेतलेली आहे आणि टेस्ट पण छान आहे त्या हळदचं. विदाऊट एनी केमिकल, काहीच नाही, एकदम ओरिजिनल. आणि इथं हे अंजीरचं जाम होतं आणि ते मला दाखवत होते आणि सांगत होते की ह्याच्यामध्ये शुगर नाही आहे आणि ओरिजिनल अंजीरपासून हे बनवलेलं आहे. तर लास्ट इयर जेव्हा मी जत्रेमध्ये आले होते तर मी यांच्याचकडून ब्लूबेरीचं जाम घेऊन गेले होते आणि खरंच ते खूप छान होतं आणि विदाऊट शुगर होतं, तर ते मी यूज केलं होतं.
यानंतर आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये जाण्यासाठी निघालो. तर दुसऱ्या सेक्शनमध्ये सगळे घरगुती मसाले, कुरडई, पापड हे सगळं तिथं विकायला होतं. इथे बघा हे सगळे हँडमेड ज्वेलरी होते. तर हे सुद्धा खूप सुंदर होते. माझ्याकडे तर एवढं स्टॉक आहे, इयरिंग्स, ज्वेलरी, ऑर्नामेंट सगळंच काही, त्यामुळे मी काही घेतलं नाही हे ऑर्नामेंट्समधलं. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथून नक्की घेऊ शकता. पर्स बघ. बघ कितीला आहे.
भरपूर वापरून केलेले मिलेटचे पौष्टिकरित्या अर्थपूर्ण फूड्स स्टॉक नंबर 68 स्टॉक नंबर 68 वरती मिलेट पोहे चिवडा आणि लहान मुलांसाठी खास पॅनकेक मिक्स डोसा मिक्स महत्त्वाची सूचना आहे पिवळ्या रंगाचं छोटंसं नाही ठीक आहे. पिवळ्या रंगाचं छोटंसं पाकिट बनवलेलं आहे तर ही जवसची चिक्की आहे, ही खोबऱ्याची आहे, ही शेंगदाण्याची आहे आणि ती पलीकडे आहे ती तिळाची आहे आणि ते मुखवास आहे त्या साईडला. 100 रुपये पावशेर आहे. ही तिळाची आहे ना? मुखवास आहे. अच्छा हे मुखवास आहे, मी टेस्ट करत आहे. तर हे मुखवास आहे आणि मी पावशेर घेतलेली आहे आणि ही तिळची वडी आहे तर ही सुद्धा मी पावशेर घेतलेली आहे. कुठली याच्यातली घ्या, 100 रुपये पावशेर आहे. हो का? लाईक नाही करत ना? आणि इथे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आणि व्हरायटीजमध्ये कॅन्डल्स होते. पाहायला खूपच छान कलरफुल होते ते. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर इथे वैष्णवी आणि मी आहोत, आम्ही दोघी आणि मस्त जत्रेची मजा घेत आहोत, आहे ना वैष्णवी? कसं वाटतं? पोट भरते मी. नाश्ता चालू. अजून जेवायचं आहे आम्हाला. नाश्ता करते, सकाळी नाश्ता नाही केला ना. टेस्टला जायचं आणि खाऊन यायचं. एक दूर एरियाकडे जाण्यासाठी पुढे चालत राहा. तो बघायचं का? कांदा लसूणचं बघू. बघ, हळदचं हे बघू स्मेल. हा का? कुठून आला तुम्ही? कुठून आलात? अच्छा. हे सगळे गावरान मसाले आहेत आणि मी सुद्धा घेतलेली आहेत. कसली बघू बरं. आता त्या म्हणतात ते जवसाची चटणी दाखवतात आहे तर मी ते पण पाहत आहे. प्रत्येक पदार्थ आपला घेतलेला आहे.
तर इथे आम्ही लिंबाचं गोड लोणचं घेतलं आणि मी वैष्णवीला टेस्ट करायला सांगितलं. तर वैष्णवीने फर्स्ट टाईम टेस्ट केलं तर ते तिला जरा आंबट लागलं, पण लोणचं खूप टेस्टी होतं. मी घेतलं आहे आणि या जत्रेतून मी काय काय घेतलं आहे त्याचा एक व्लॉग मी सेपरेटली उद्या बनवून टाकेल, तर तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल. तर इथं यांच्या कानामध्ये नाव सांगायचं आणि बघा ते असे हातवारी करून त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना दाखवतात आणि ते बरोबर आपलं नाव काय आहे ते ओळखतात आणि जोरात सांगतात. तर ही एक कला आहे, पहा किती छान कला आहे. आणि त्यांचे ॲक्शन्स बघा तुम्ही, आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते बरोबर ओळखतात काय नाव आहे आणि ते जोरात सांगतात आणि ते बरोबरच येतं, बरोबर ते आपलं नाव ओळखतात. इथं हे हँडमेड बांगड्या होत्या बघा, मी दाखवत आहे. इतक्या सुंदर होत्या या, आणि अगदी हँडमेड वस्तू खरंच पाहायला पण इतकी छान असते ना, आणि एक वेगळंच वाटतं नाही का. तर तुम्हाला जर हे आवडत असेल तर तुम्ही या जत्रेमध्ये जा. 25 तारीख शेवट आहे, 25 तारखेपर्यंतच ही जत्रा आहे, त्यानंतर ही जत्रा नाही आहे. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही 24 आणि 25 असे 2 दिवस आहे, त्यातल्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही जाऊ शकता. आणि इथे बघा हे सगळ्या मातीच्या वस्तू होत्या इथं, आणि खूपच सुंदर आणि आकर्षक होते. अगोदर मी या जत्रेतून नेलेलं आहे मातीचं एक भांडं, ज्याच्यामध्ये तुम्ही काही बनवू शकता, वरण, नॉनव्हेज, राईस, बिर्याणी काही बनवू शकता. तर ऑलरेडी माझ्याकडे होतं, पण हे जे इतर गोष्टी पण इथं होत्या त्या फार सुंदर होत्या. तुम्ही पाहू शकता हे फुलपात्र, तांब्या, खूप छान छान हे असे हंडी होते. परत या लाकडी वस्तूपासून बनवलेल्या या टोपल्या होत्या, खूपच छान होतं. आणि इथं यांची ही कला बघा किती छान आहे. आपलं नाव ते गणपतीच्या चित्रामध्ये बनवतात आणि इतकं सुंदर बनवत होते ते. खूप आधी मी पण हे बनवून घेतलेलं होतं, त्यामुळे मी हे व्लॉगमध्ये शूट केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की आपल्या नावामध्ये ते पूर्ण नावामध्ये गणपती बाप्पाचं चित्र बनवतात आणि आपल्याला ते नाव ओळखता पण येतं. त्यानंतर आम्ही निघालो थर्ड सेक्शनमध्ये, जे की होतं फूड सेक्शन.
तर तुम्ही इथे पाहता, इथून लेफ्टला तुम्ही गेला तर व्हेज सेक्शन होतं आणि राईटला तुम्ही गेलात तर नॉनव्हेज सेक्शन होतं. तर इथं आम्ही जेवण घेतलं होतं, स्पेशल मटण थाळी आणि वैष्णविनी चिकन बिर्याणी. पण तुम्हाला खरं सांगते, जेवणाला अजिबात टेस्ट नव्हती. आणि तुम्ही जर या जत्रेमध्ये गेलात तर व्हेज ट्राय करा, नॉनव्हेज अजिबात खाऊ नका. खायचं असेल तर फिश वगैरे ट्राय करा. आणि इथं काही लेडीज हे मांडे बनवत होते. तर मांडे हा प्रकार पुरणपोळीसारखाच असतो, पण बघा किती सुंदर ही कला आहे आणि किती सर्व गुण संपन्न या स्त्रिया आहेत आणि किती छान मांडे हे बनवत आहेत. तर व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स होते. तर इथं हे व्हेजचं सेक्शन होतं, हे मी दाखवत आहे पहा इथे. पण आम्ही आधी जेवलो होतो त्यामुळे आमचं मूड ऑफ झाला होता आणि पोटात जागाही नव्हती. आणि असंही माझं जेवण तर एकच वेळ असतं, त्यामुळे परत खाण्याची इच्छा मला नव्हती. सो तुम्ही इथं आलात तर ओबियसली फक्त व्हेज ट्राय करा. आणि हे उकडीचे मोदक इथं बनवत होते आणि त्याचं हे सारण वगैरे ते तयार करत होते. तर इथं हे माझे खूप जुने पॅरेंट्स आहेत, पेरणे फाटा ब्रांचचे, आणि ते भेटलेले आहेत इथं मला. एकत्र आम्ही आवळा ज्यूस पितोय. आणि माझे जे पॅरेंट भेटले होते तर ते म्हणाले आपण एकत्रच जाऊया. ते कारमध्ये आले होते. तर मी म्हणाले ठीक आहे, आमचं सेमच रूट होतं आणि तिथून पुढे आम्हाला घरी जायचं होतं. आणि इथे पहा, हे आदिवासी लोक जे आहेत ते आदिवासी नृत्य सादर करत होते. खूपच मनमोहक होतं हे नृत्य आणि पाहायला खूप छान वाटत होतं. मी तर ऑलरेडी क्लासिकल डान्सर असल्यामुळे डान्स आणि म्युझिक हे पाहिलं की पाय जागेवरती थांबत नाहीत. पण ऑप्शन नव्हतं, थोडं माझी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे मी आज डान्स करू शकले नाही. पण पाहूनच मी आनंद घेतला आणि तुम्हीही आनंद घ्या या नृत्याचं. नृत्य ही अशी कला आहे ना, जी आपल्याला आनंदात राहायला शिकवते आणि आपलं सगळं स्ट्रेस निघून जातं. त्या नृत्य करत असताना आपल्याला काहीच डोक्यामध्ये येत नाही. फक्त एक तो नृत्याचा आनंद असतो आणि तो जो म्युझिक असतो त्याच्यावर आपण मस्त ताल धरतो, टेका धरतो आणि नृत्य सादर करत असतो. आणि मी एक नृत्यांगना असल्यामुळे हे भाव मी खूप छान समजू शकते आणि याच्यासारखा आनंद कशातच नाही आहे. हा व्लॉग नक्की बघा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद हा व्लॉग पाहण्यासाठी. थँक्यू सो मच.